मी 83 साली मार्च महिन्यात भारतात आले. मुलांना सांभाळून इतक्या लांबचा प्रवास प्रथमच एकटी करत होते. नीतूला सोडून अनिश्चित काळाकरता निघत होते. डोक्यावर मनाचं ओझं होतं. बरोबर जुजबी सामान. राहायला घर नाही, हातात नोकरी नाही. मी 8 दिवस मुंबईला राहून पुण्याला गेले. तिथं जुईला दम्याचा अटॅक आला. माझा धाकटा भाऊ अजित आणि ज्योत्स्ना दोघं बालरोग तज्ज्ञ. ज्योत्स्नाला मी प्रथमच भेटत होते. दोघांनी प्रेमानं आणि जबाबदारीनं जुईकडे लक्ष दिलं. मी आतापर्यंत नीतूवर फारच अवलंबून असायची. तो जवळ नाही हे मला फार जाणवलं. पुण्याहून मुंबईला आल्यावर सुरुवातीला 4 महिने आम्ही हेमाताईकडे राहिलो. ती शिवाजी पार्कला राहायची. जागा लहान होती. आम्ही चौघं आणि मुलांना सांभाळणारी मुलगी. जयंतरावांची त्यावेळी किती गैरसोय झाली असेल याची कल्पना केलेली बरी. त्यांनी तक्रार तर केली नाहीच, पण अतिशय प्रेमानं आम्हाला ठेवून घेतलं. घरच्या कोणीच याचा बाऊ केला नाही. हेमाताईला मुलांचं फार कौतुक होतं. त्यांच्यासाठी काय करू आणि काय करू नको असं तिला व्हायचं. नीतूच्या तिकडून सामान सोडवून घेण्याबद्दल सारख्या सूचना आणि चौकशा असायच्या. तोही तिथं खूप एकटा पडला होता. आम्ही पोचल्या त्यानं लिहिलं होतं, एव्हाना सुखरूप पोचला असाल. सगळ्यांनी तुझं खूप कौतुक केलं. काय बघा कणखरबाई आहे. जाताना डोळ्यातून पाणी नाही की रडारड नाही. मला मात्र यावेळी त्रास झाला. तुम्ही लोक गेल्यावर फारच पोकळी निर्माण झाली. आता 1 वर्षभर भेट नाही. पोरं सगळी मोठी होतील. बाबाला विसरतील की काय. इथं आल्यावर सर्वप्रथम चारुता, जुई यांच्या शाळेचं आणि माझ्या नोकरीचं बघायला हवं होतं. चारुताला शाळा प्रवेशासाठी घेऊन गेले तेव्हा तिथल्या शिक्षकांनी डोळे तपासून घ्यायचा सल्ला दिला. चारुताला इतक्या लहान वयात चष्मा लागलेला पाहून माझं टेन्शन वाढलं. वर्षा वहिनीच्या सल्ल्यानं चर्चगेटच्या बोलारांचे निसर्गोपचार सुरू केले. त्यांनी तिला सर्व भाज्यांचा रस द्यायला सांगितलं. डोळ्यात घालायला मध आणि औषधं दिली. डोळ्यांचे व्यायामही सांगितले. हेमाताई सिटी लाईटला जाऊन या एवढ्या भाज्या घेऊन यायची. त्यातच चारुताला खोकला झाला म्हणून तिची सर्व तपासणी करून घेतली. सर्व टेस्ट नॉर्मल आल्या. डोळ्याच्या डॉक्टरांनी आठवड्यातून एकदा एनिमा घ्यायला सांगितला. आम्ही पुण्याला गेलो की आईंकडे मिक्सर नसल्यामुळे त्या बिचाऱ्या पाट्यावर वाटून भाज्यांचा रस काढून द्यायच्या. मला नेहमी काळजी वाटायची की पाट्यावर वाटल्यानं तिला काही संसर्ग तर होणार नाही ना. तिचा चष्मा जावा म्हणून प्रत्येकजण धडपडत होता. चारुताची नवीन शाळा सुरू झाली, पण तिथं जुईला प्रवेश मिळाला नाही. चारुताला स्वतःची शाळा आवडायची नाही. बाईंना तिचं नाव माहीत नाही अशी तिची तक्रार असायची. ती जवळजवळ रोज रडायची. त्यातच आमचं सामान खूप उशिरा आलं. तिला त्यातले वेलिंग्टन शूज हवे होते, पण ते कुठल्या बॉक्समध्ये ठेवले आहेत ते कसं कळणार. त्याच्यासाठी आमच्या छोट्या जागेत आमचं सगळं सामान उघडणंही शक्य नव्हतं. त्यामुळे ते सामान नीतूचे आत्तेभाव राजर्षी यांच्याकडे पॅक केलेल्या अवस्थेत ठेवावं लागलं. एकंदरच इथली हवा, पाणी, वातावरण, भाज्यांचा रस, एनिमा, शाळा यामुळे चारुता खूप वैतागली. एके दिवशी मला म्हणाली, आय एम हेटिंग यू नाऊ. तिचे शब्द माझ्यावर वज्राघात करून गेले. मी स्वतःला समजावत होते की तिचा हा राग माझ्यावर नाही, आजूबाजूच्या परिस्थितीवर आहे. पण तिच्या दृष्टीनं तिला या परिस्थितीत ढकलायला मीच जबाबदार होते. मी तिला इथं घेऊन आले होते. ही तर वस्तुस्थिती होती. ती इतकी लहान होती की तिला नेमकं काय म्हणायचं आहे हे तिला समजलं नसल्याचीही शक्यता होती. तिला भारतात सोडून गेल्यानंतर लंडनला जेव्हा ती परत भेटली तेव्हा ज्या पद्धतीनं ती मला बिलगली होती त्यातून तिच्या मनात निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना मला जाणवली होती. आणि आता तर ती म्हणत होती, आय एम हेटिंग यू. मी भयंकर अस्वस्थ झाले. नीतू मला पत्रातून धीर देत होता. तुझं पत्र वाचून अस्वस्थ झालो. मी तिथं असायला हवा होतो याची तीव्रतेनं जाणीव झाली. तुझे कष्ट कधी संपणार. गेल्यापासून तुला बिलकुलच विसावा मिळालेला दिसत नाही.
अजून तुला नोकरी नाही हे एका परीनं बरं आहे. मंदारची टकली चालू असेल ना, त्याची मजा बघायला मी तिथं नाही. चारुताच्या डोळ्यांकडे तुझा डोळा आहेच. तिला सगळ्या दृष्टीनं सांभाळायला हवं. जुईची नाजूकताई काय म्हणते? सगळ्यांचे फोटो छान आले आहेत. माझं पत्र थोडंसं तुटक होतंय, कारण विचारांची माळ सारखी तुटते. कायम पोरांचा विचार आणि तुझा चेहरा असं डोक्यात असतं. मी नोकरी तर शोधतच होते. मला जैन क्लिनिकमध्ये नोकरी मिळाली. पण लंडनला काम केल्यानंतर इथं काम करणं म्हणजे अगदी बेसिक गोष्टींपासून अडचण येत होती. इक्विपमेंट चांगली नव्हती. मी जसलोकलाही नोकरीसाठी अर्ज केला होता. नीतूनही तिथून संचालकांना पत्र लिहिली होती. तिथं आम्हा दोघांना नोकरी मिळेल याबद्दल खात्री होती, कारण जाण्यापूर्वी मी जसलोकला काम केलं होतं. परंतु मला इंटरव्ह्यूलाही बोलावलं गेलं नाही. हा अजून एक धक्का होता. नीतू मला पत्र लिहून धीर देत होता. त्यानं लिहिलं होतं, जसलोकमध्ये तुला नोकरी न मिळाल्यानं तू कदाचित निराश झाली असशील, पण माझी खात्री आहे हा नकारच तुला अधिक कणखर बनविल. मी तर तुझ्यापेक्षा जास्त सुदैवी आहे, कारण माझ्या वाट्याला असा नकार अधिक वेळा आला आहे. तुझं ॲनेस्थेशियातील ज्ञान आणि कौशल्य ज्यांना ओळखता आलं नाही अशांची कीव वाटत आहे, पण योग्य ठिकाणी त्याचं चीज होईल याची खात्री आहे. अर्थात मी इकडून काय करणार? प्रयत्न कर. सगळीकडे शब्द टाकून ठेव. जिथं जाशील तिथं सगळ्यांना भूल देऊन टाक, म्हणजे काम सोपं होईल. इकडे माझं ब्रह्मचार्याचं जीवन जगणं जोरात चालू आहे. जेवणा खाण्याचं विचारूच नका. काय हवं ते करून खातो. या रविवारी मनभर मसाले भात करून फ्रीजमध्ये ठासून ठेवला होता, पण मग दूध ठेवायला जागा उरली नाही म्हणून 1 गॅलनभर दूध पिऊन टाकलं. तुम्हा सर्वांची फार फार आठवण येत आहे. तुमचा नीतू. ऑगस्टमध्ये आम्ही 4 जण वरळीला ज्योतीकडे राहायला गेलो. तेव्हा ज्योती नायर हॉस्पिटलमध्ये पॅथॉलॉजी लेक्चरर होती. मी मुलांना घेऊन मुंबईला येणार म्हटल्यावर तिने म्युनिसिपल क्वार्टर्ससाठी अर्ज केला. त्याचा जोरात पाठपुरावा करूनही आम्ही येईपर्यंत त्याचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे आम्ही आल्यावर पहिले 4 महिने हेमाताईकडे राहावं लागलं. याचं ज्योतीला वाईट वाटलं. खूप प्रयत्न करून तिने जागेचा ताबा मिळवला. तिथे रेशन कार्ड, फोन कनेक्शन, गॅस कनेक्शन यासाठी पायपीट केली. या गोष्टी मिळवणं त्या काळात कठीण होतं. खरं तर तिला स्वयंपाक वगैरेची आवडही नव्हती. तिनं लग्नही केलं नाही. तिचा अध्यात्माकडे ओढा, तरी मुलांवरील निस्सीम प्रेमापोटी हे सर्व तिनं केलंच. पण नंतर मी तिच्या जागेत मुलांना घेऊन 8-9 महिने राहिले. तेव्हा त्यांच्या शाळा, अभ्यास, भांडणं, आजार, वाढदिवस आणि त्यांची सुरक्षितता यात जीव ओतून लक्ष घातलं. अजून ते दिवस आठवले की अंगावर काटा येतो. हेमाताई तिचीही मोठी बहीणच जणू. तिच्या परागला अपघात झाल्याचं कळताच ती KEM मध्ये धावली. डॉक्टर असल्यामुळे त्याला पटकन इलाज व्हावा म्हणून खूप धडपड केली. मी मुलांबरोबर होते म्हणून मला कळूही दिलं नाही आणि तिनं येऊन मुलांचा ताबा घेतला तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकले. अशी माझी धाकटी नणंद, जिवलग मैत्रीण ज्योती. सर्व बाजूंनी असे अडचणींचे डोंगर उभे असताना एका व्यक्तीनं आमचे जवळजवळ 1.5 लाख रुपये बुडवले. नीतूनं KEM मध्ये तिच्या बहिणीचं ऑपरेशन केलं होतं. नीतूचं वैशिष्ट्य असं की त्याच्या संबंधात आलेल्या अनेक पेशंट्सशी, त्याच्या नातेवाईकांशी त्याचे जवळचे संबंध असायचे. त्यातूनच नीतूने या मुलीला हे पैसे उसने दिले होते. या मुलीनं मात्र आमचा सरळ सरळ विश्वासघात केला. नीतू तिला रागानं बोलला, परंतु पैसे मिळाले नाहीतच. त्यामुळे घर घेणं लांबणीवर पडलं. मी जैन हॉस्पिटलमध्ये जेमतेम 1 महिना काम केलं असेल नसेल. त्यानंतर मला नानावटीमध्ये नोकरी मिळाली. तेव्हा पगार होता 1500 रुपये. MDची पदवी, परदेशी जाऊन घेतलेला कामाचा अनुभव याचं फलित म्हणजे 1500 रुपयांची नोकरी. हे वास्तव पचवताना शरीरा मनाची फार ओढाताण होत होती. ज्योती आणि हेमाताई पाठीशी उभ्या होत्या म्हणूनच मी 3 मुलांना सांभाळून नोकरी करू शकत होते. त्यात जुई सारखी आजारी पडायची.
तिला अस्थमाचा अटॅक आला की हॉस्पिटलमध्ये हलवून ऑक्सिजन द्यावा लागायचा. मंदारला डायरिया झाला, तोही प्रकृतीनं खराब झाला. मुलांना काही झालं की हेमाताईला फोन करायचा आणि तिनं हातातलं काम सोडून धावत यायचं. असा प्रकार कितीदा झाला असेल त्याला गणतीच नाही. तिच्या जीवावर माझी नोकरी टिकून राहिली, नाहीतर मुलांच्या आजारपणापायी घरी बसायची वेळ आली असती. कामाला मुलगी होती, पण तीही कायमस्वरूपी मिळत नव्हती. एकीनं चोरी केली, दुसरी शिंप्याच्या प्रेमात पडून पळून गेली. नोकर माणसांच्या तर हजार तऱ्हा झाल्या. पहिलं माणूस गेल्यावर दुसरं मिळेपर्यंत परत माझी मदार ज्योतीवर आणि हेमाताईवर. ही सगळी धावपळ आणि फरफट चालू असताना शत्रूवर सुद्धा येऊ नये असा प्रसंग आमच्यावर कोसळला. हेमाताईचा 20 वर्षांचा पराग अपघातात गेला. सगळ्या जगावर प्रेम उधळणाऱ्या हेमाताईचं सांत्वन करायला कुणाजवळ शब्द नव्हते. हेमाताई ही माझी मोठी बहीण खरी, पण मी लहान असल्यापासून तिनं माझ्या आईसारखे लाड केले होते, कदाचित आईपेक्षाही जास्त. मी लग्नाआधी जसलोकमध्ये नोकरी करत असताना नीतूनं मला भेटायचं टाळलं की मी हिरमुसली होऊन तिच्याकडे जायची. काही न बोलता ती माझी वेदना समजून घ्यायची. मी मनाच्या त्या हळव्या अवस्थेत 16 सोमवार केले होते. त्याचं उद्यापन मी हेमाताईच्या घरी केलं होतं. माझ्या प्रत्येक अडचणीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या हेमाताईची समजूत मी कशी घालणार होते. नीतूचंही हेमाताईवर मनापासून प्रेम होतं. तो KEM मध्ये असताना तिच्याकडे हक्कानं जायचा. तिच्या घरी घरच्यासारखं वावरायचा. तिच्याकडचे डबे उघडून चिवड्याची फक्की मारताना किंवा दाणे खाताना त्याला संकोच वाटायचा नाही. तो पराग शुभताचीही कायम चेष्टामस्करी करायचा. परागचं ऐकून त्यालाही प्रचंड धक्का बसला. नीतू 84च्या जानेवारीमध्ये भारतात आला. तेव्हा हेमाताई जयंतरावांना भेटायला गेल्यावर त्यानं सांगितलं, तुमची समजूत घालता येणं अवघड आहे. फक्त एवढं सांगतो, गेला तो नीतू मांडके होता आणि आज तुमच्यासमोर उभा आहे तो पराग आहे. त्या दोघांनी खरोखर नीतूवर मुलासारखं प्रेम केलं. हेमाताईनं आईच्या नात्यानं त्याचे लाड पुरवले. नीतूही तिच्याकडे जाऊन काय वाटेल ते करायला तयार असायचा. मला आठवतं, आम्ही एकदा कुठेतरी जेवायला जायचं ठरवलं होतं. बरोबर 10-12 मांडके मंडळी होती, पण आम्हाला कोणत्याही हॉटेलमध्ये टेबल मिळेना. नीतूनं सरळ हेमाताईला फोन लावला, एका तासाभरात आम्ही 12 जण आलो तर जेवायला देणार का? हेमाताईनं पिठलं भाकरीचं इतकं सुंदर जेवण केलं की सगळी मंडळी खुश. तो कोणतीही गोष्ट हेमाताईला हक्कानं सांगू शकायचा. तिच्याकडे गेलो आणि ती मोदक करत असेल तर तो बैठक मांडून मोदक करायला बसायचा. तुझ्यापेक्षा माझेच छान झाले आहेत असं म्हणून तिला चिडवायचा. नीतू जानेवारीत आला. तो जवळजवळ 8-10 महिन्यांनी भेटत होता. मुलांकडे पाहून त्याला प्रचंड धक्का बसला. मी पण खूप खराब झाले होते. माझ्यावर पडलेल्या जबाबदारीची, माझ्या धावपळीची त्याला चांगलीच कल्पना आली. तो इथं असताना पार्ल्यामध्ये जाऊन राहायचं आम्ही निश्चित केलं. सुरुवातीला मनीषा सोसायटीत खेर नावाच्या आमच्या नातेवाईकांकडे आम्ही राहिलो. जेमतेम 1.5 खोलीची जागा होती. त्याच सुमारास आमची मधू शेट्टीशी ओळख झाली. मधू नीतूला आणायला विमानतळावर गेला होता. तेव्हापासून त्या दोघांची घट्ट मैत्री झाली. मधूचं तेजपाल रस्त्याच्या कॉर्नरला गॅरेज होतं. मधू तेव्हा तिथला दादा होता. मला मुलांना एकटं घेऊन राहताना असुरक्षित वाटे, परंतु मधूशी ओळख झाल्यावर त्याच्याबद्दल विश्वास निर्माण झाला. तो कोणत्याही अडचणीला पाठीशी उभा राहायचा. त्याच्या ओळखीनं नीतू परत जाण्यापूर्वी शिवस्वामी कृपा सोसायटीत आम्ही 950 चौरस फुटाचा फ्लॅट घेण्याचं ठरवलं. HDFC कडून कर्ज घेतलं. त्याचा महिन्याचा हप्ता 1350 रुपये आणि माझा पगार होता 1500 रुपये. एकंदर सगळा आनंद होता. नीतूनं इथं नोकरीसाठी प्रयत्न करून पाहिले, परंतु मनासारखं काम न मिळाल्यामुळे तो अमेरिकेला परत गेला. इकडे गॅस कनेक्शन, टेलिफोन, मुलांना शाळेत प्रवेश यासारख्या प्राथमिक गोष्टीसाठी सुद्धा मला खूप झगडावं लागत होतं. इथं येऊन सर्व परिस्थिती डोळ्यानं पाहून गेल्यामुळे मला एकटीला किती आघाड्यांवर लढावं लागत आहे याची नीतूला कल्पना आली. गेल्या गेल्या पाठवलेल्या पत्रात त्यानं लिहिलं होतं, मी यावेळी मुंबईला आलो ते फार बरं झालं.
पोरं माझी ओळख विसरायला लागली असती. किती मोठी झाली सगळी कंपनी एवढ्या थोड्या वेळात. त्यांच्याबरोबर राहण्यासाठी मला अजून वेळ मिळायला हवा होता. तुम्हा सर्वांना मी खूप मिस करतो. या गुरुवारी तुझ्याशी फोनवरून बोलताना मला क्षणभर तुझ्या डोळ्यात पाणी तरळल्यासारखं वाटलं. पण मला माहीत आहे, या परिस्थितीशी सामना करायची ताकद तुझ्याजवळ आहे. चारी बाजूंनी समस्या उभ्या असताना इतक्या हसत मुखानं तू त्यातून मार्ग काढत आहेस, हे 12,000 मैलांवरूनही मला जाणवतंय. असं खूपदा घडतं की पदरात निराशा पडते, केलेल्या कष्टाचं चीज होत नाही, पण त्यातून भविष्यात काहीतरी चांगलं हातात पडतं असा माझा विश्वास आहे, अनुभव आहे. तोच अनुभव आपल्याला पुन्हा एकदा येणार याची मला खात्री आहे. माझाही त्याच्या शब्दावर आणि आमच्या उज्ज्वल भविष्यावर विश्वास होता.